आळंदी परिसरातील वारकरी संप्रदायाच्या वसतिगृहांमध्ये बालकांच्या लैंगिक शोषणाबाबत अनेक तक्रारी येत होत्या। या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या आदेशानुसार आणि अधिकृत वारकरी संप्रदायाच्या शिक्षण संस्थांची तपासणी सुरू करण्यात आली। पुढील 2 दिवसात 20 समित्या सखोल चौकशी करून आपला अहवाल सादर करणार आहेत। या प्रकरणी अध्यक्ष आणि 2 सदस्य अशा 3 सदस्यांच्या एकूण 20 समित्या नेमण्यात आल्या आहेत। यात गट शिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नायब तहसीलदार, प्रशासन अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, संरक्षण अधिकारी, समुपदेशक, विधी सल्लागार, शिक्षक, मुख्य सेविका यांचा समावेश आहे। पंढरीनंतर श्रद्धास्थान असलेल्या आळंदीची वारकऱ्यांना ओढ लागलेली असते। त्याच आळंदीमध्ये वारकरी शिक्षण घेण्यासाठी तब्बल 175 शिक्षण संस्था आहेत, ज्या संस्थांमध्ये तब्बल 5000 मुले वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतात। पण त्यातल्या त्यात काही अनधिकृत संस्थांमध्ये विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप करण्यात आला होता। यामुळे आळंदी पूर्णपणे हादरली। या वाढत्या घटना लक्षात घेता आळंदीकर ग्रामस्थांनी थेट यासंबंधी महिला आयोगाकडे तक्रार केली। महिला आयोगाच्या तक्रारीनंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले। ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर थेट आळंदीत दाखल झाल्या आणि अधिकृत शिक्षण संस्थांविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले। ज्या शिक्षण संस्थांनी नोंद धर्मादाय आयुक्ताकडे करण्यात आली नाही, महिला व बालविकास विभागाकडे करण्यात आली नाही, अशा तसेच नोंद असूनही नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर 2 दिवसात कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहे। चाकणकरांच्या आदेशानंतर आळंदीतल्या काही वारकरी शिक्षण संस्थांचा रियालिटी चेक करण्यात आला। यावेळी मोकळ्या शेतात पखवाज वादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य होते। त्यामुळे शिक्षण संस्थांना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पर्वा नाही का, असा सवाल उपस्थित होतो। दरम्यान काही संस्थांमधील लैंगिक शोषण होत असल्याच्याही तक्रारी पुढे आल्या। अर्थात सर्व संस्था अशा नाहीत। एका शिक्षण संस्थेची तपासणी केली असता जिथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जाते, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून CCTV कॅमेरे, सकस आहार, पिण्यास आरोचे शुद्ध पाणी, विद्यार्थ्यांना आरोग्याच्या दृष्टीने अनेक सुविधा पुरवल्या जात असल्याचे पाहायला मिळाले। दरम्यान तपास अधिकाऱ्यांना काही विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी समोर येत आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।